माझ्या गावाला गावाला हा गणपती नांदला. माझ्या गावाला गावाला हा गणपती नांदला. माझ्या गावाला गावाला. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते अलाइट मोशन स्पेशल व्हिडिओ एडिटिंग इथे केलेली आहे आणि याच्यामध्ये जे काय आपण बीटसिंग व्हिडिओ एडिटिंग इथे केलेली आहे. व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे. व्हिडिओचा डेमो तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा झाला आहे खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आपली मागलीचे व्हिडिओ बघत नसाल तर मागली व्हिडिओ नक्की चेक करा, कारण आपण जे काही एक सिरीज इथं आणलेली आहे ती सिरीज तुम्ही नक्की इथं चेक करू शकता. आणि हे सोडून तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ इथं पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली मला कमेंट करून सांगू शकता. आपण त्याच्यावर पण 100% ट्युटोरियल इथं घेऊन येऊया. व्हिडिओमधलं सगळं मटेरियल जे काही असेल ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण भेटून जाईल. तर फक्त आपले टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. खाली सगळ्याची लिंक दिलेली आहे. आणि जे काय मी फुल HD फोटो दिलेले आहे तुम्हाला गणपती बाप्पाचे जवळपास 50 ते 55 फोटो मी तुम्हाला फुल HD इथे दिलेले आहे. ते सगळे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक मी व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी सगळे आपले फोटो जे काय ते तुम्हाला तिथं दिलेले आहे. तर भावांनो, व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला भावांनो, आपण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते इथं आपला चालू करूया. तर भावांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची मदत घ्यायची आहे. अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. आणि हे जे काही 2 शेकी फीड आणि प्रोजेक्ट असतील ते सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. मी आधी इथे इन्स्टॉल केलेले आहे. बघू शकता गणपती बाप्पा 5 बीटमार्क आणि शेकी फीड 5 म्हणजे आपली बीटमार्कची मी एक सिरीज चालू केली, त्याच्यामुळे त्याला मार्क म्हणजे नंबर इथे दिलेले आहे. तर हे दोन्ही तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आपल्या डिस्क्रिप्शनमधून. आणि पहिले जसं आपण बीटमार्क ओपन करतो तसेच इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर भावांनो, बीटमार्क इथं ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता. सुरुवातीपासून ते जवळपास या बीटमार्कपर्यंत 3.02पर्यंत मी इथं 2 बीटमार्क तुम्हाला इथे दिलेले आहे. याच्या आधीचे जे काही फोटो असतील याच्यावर आपल्याला थोडी वेगळी अरेंजमेंट करायची आहे फोटोंची आणि याच्यानंतरची वेगळी आहे. त्या सगळ्या आपण इथे सुरुवातीची करून घेऊया. सुरुवातीला आपल्याला इथे काय करायचं बघू शकता. हा जे काही रेशो आहे हे 9:16चा आहे. पण तुम्हाला 9:16चा जर पाहिजे नसेल 4:5चा पाहिजे असेल म्हणजे इंस्टाग्रामच्या पोर्ट्रेट साईडचा तर तुम्ही ते पण इथं करू शकता. मी इथे 9:16चा करून दाखवलं नाही तर इथं सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही 4:5 करायचं आणि इथं बॅक येऊन जायचं. बघू शकता ते रेशो इथं होऊन जाईल. आता तुम्हाला जे चांगलं वाटेल तुम्ही त्या रेशोमध्ये इथं आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये एडिट इथं करू शकता. तर आपण काय करूया 9:16मध्ये इथं तुम्हाला करून दाखवूया. 9:16मध्ये इथं तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला काही फोटो इथं ॲड करून घ्यायचे आहे. गणपती बाप्पाचे फोटो जे काही असतील ते सिम्पली सगळ्यात इथं ॲड करून घ्या. आपले जे काही 2 बीटमार्क मी तुम्हाला दिलेले आहे त्याच्या आधीपर्यंत जेवढे काही बीटमार्क आहे त्यांच्या सगळ्यामध्ये हे फक्त इथं ॲड करून घ्या. बघू शकता हा फोटो परत ॲड नका करू, कारण आधीच आपण केलेले आहे. तर हे इथं ॲड करा, पुन्हा हा इथं ॲड करून टाका. हे एवढी तुम्हाला करून टाकायचं आहे. हे एवढी ते केल्याच्यानंतर हे जे काही फोटो आहे ते सगळे असे फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ती तसं तुम्हाला सगळ्या फोटोंसोबत इथं करून घ्यायचं आहे. या सगळ्यांचं जे काही रेशो आहे तिथे तुम्हाला बरोबर इथं फिल इथं असा करून घ्यायचा आहे. यांचे सगळ्याचे रेशो इथे फिल केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला ते एक सिम्पल इथे एक सेटिंग करायला लागेल. हे कशी करायची बघू शकता. याला आपण एकदा फिल कंपोजिशन एरिया करूया. आपण इथं बॅक येऊन जाऊया. पुन्हा याला पण एकदा करायचं आहे. तर बॅक येऊन हे लास्टच्या फोटोला फिल कंपोजिशन एरिया इथं करून घ्यायचा आहे. ही एवढी इथं करायचं आहे. पुन्हा एकदम सुरुवातीला येऊन इथे एक तुम्हाला शेप ॲड करायचा आहे. बघू शकता इथं शेपचा ऑप्शन आहे. शेप ॲड करा. याचा कलर इथं काळा करा आणि बॅक येऊन याचा शेप असं इथं मोठा करून घ्या काय अशा प्रकारे. आणि पुन्हा बॅक येऊन या शेपची जे काही ड्युरेशन आहे ती इथपर्यंत ठेवायची आहे म्हणजे 3.02पर्यंत. याची इथे ड्युरेशन वाढून घ्या आणि ऑपेसिटी याची अशी इथं कमी करा. जवळपास 50-55पर्यंत इथं ठेवून टाका अशा प्रकारे. हे एवढी तुम्हाला सुरुवातीला सेटिंग करायची आहे. ही एवढी इथं सेटिंग केल्याच्यानंतर आता इथून पुढे जे काही बीटमार्क येतील किंवा आता याच्यावरच तुम्हाला परत फोटो इथं ॲड करायचे आहे. ते कसे करायचे मी तुम्हाला इथे दाखवून टाकतो. बघू शकता इथं तुम्हाला परत तेच फोटो इथं ॲड करायचे आहे. जे आता मागे फोटो आहे तेच त्याच्यावर फोटो इथं आला पाहिजे त्याच्यानुसार इथं फोटो ॲड करा. बघू शकता हा फोटो इथे ॲड करायचा. फोटोला इथं थोडीची साईज इथं कमी करायची. साईज इथं लक्षात ठेवा तुम्ही किती करायला. आपण काय करूया इथे 700 करूया. 700 बघू शकता अशा प्रकारे. आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करा. याच्यानंतर पुढचा जे काही फोटो आहे ती इथं ॲड करा. याची ड्युरेशन कट करा आणि याची जे काही साईज असेल त्याला इथं 700 करा. 700
000 अशा प्रकारे काय तर असं तुम्हाला इथं करायचं आहे. हा फोटो झाला त्याच्यानंतर याचा पुढचा फोटो म्हणजे हा फोटो इथं ॲड करा. जे काही रेशो आहे म्हणजे जे काही जी साईज आहे ते 700 करा. बघू शकता 72170 अशा प्रकारे 700 हे इथं करून घ्या. पुन्हा याच्यानंतर आता याचा पुढचा फोटो, याचा पुढचा कोण जे काही फोटो असेल तिथं ॲड करा. फक्त फोटोला इथं एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करा आणि याचं जे काही रेशो आहे ते 700 असं इथं ठेवून टाका. अशा प्रकारे 2019 चालेल, 701 झालं इथं 700 जागी. त्याच्यानंतर पुन्हा हा फोटो इथं पण लावून घ्या. याचा पण जे काही म्हणजे साईज असेल ते 700 इथं ठेवून टाका. बघू शकता अशा प्रकारे इथं ठेवून टाका. हे एवढं झाल्यानंतर एक लास्टचा फोटो आहे, हा लास्टचा फोटो इथं लावून घ्या. बघू शकता आपला हा फोटो झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हा फोटो इथं लावायचा आहे. याला आपण कट करून जे काही रेशो आहे ते 700 ठेवायचं आहे असा. तर बॅक येऊया. तर अशा प्रकारे हे एवढं इथं तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे सगळे फोटो इथं लावून घ्यायचे आहे. हे सगळे झाल्याच्यानंतर आता इथून पुढे तर तुम्हाला माहितीच आहे, इथून पुढे डायरेक्ट आपल्याला आपले फोटो इथं लावायचे आहे. पण त्याआधी काय करूया, आपण या फोटोंना जे काही वरचे आता जे काही फोटो लावले त्यांना आपल्याला इथे इफेक्ट लावायचा आहे. तर आपण काय करूया, आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन 1 नंबरचा इफेक्ट जी काही असेल ते कॉपी करा सरळ आणि आपल्या त्या फोटोंना इथं लावून टाका. जे आता आपण वरती जे काही फोटो लावले त्याच फोटोला तुम्हाला हा इफेक्ट फक्त इथं लावायचा आहे. काय अशा प्रकारे बघू शकता. वरच्या फोटोला सिलेक्ट करायचं आणि 3 इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन जे आता आपण इफेक्ट कॉपी केला तेच फक्त इथं असा पेस्ट करून टाकायचा. म्हणजे बघू शकता सुरुवातीपासून आपला व्हिडिओ असं दिसतो. बघू शकता अशा प्रकारे हे एवढं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. हे एवढं घ्यायच्यानंतर तुम्ही वाटल्यास वरच्या फोटोंना जे काही इथे स्टोक्स पण इथे लावू शकता. बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन जे काही स्टोक आहे म्हणजे एक बॉर्डर इथे येऊन जाईल. बघू शकता याचा कलर तुम्हाला इथं पांढरा करायचा आहे. पांढरा करून टाकायचा आणि जी साईज इथं तुम्ही अशी वाढू शकता. बघू शकता या फोटोला कसं आहे तिथं एक जे काही बॉर्डर आहे तिथं येऊन जाईल. हे एवढी तुम्ही ॲडिशनल सेटिंग इथं करू शकता. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन बघू शकता कलर इथं पांढरा करायचा. आणि जी काही साईज असेल ते 5 किंवा 6 इथे ठेवून टाकायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे हे करून टाकायचं आहे. तर मी जसं डेमोला तर दाखवलेलं आहे हे केलेलं, तुम्ही करू शकता किंवा नाही करू शकत तसा काही विषय नाही. तर याच्या पुढचे जे काही बीटमार्क असतील यांच्या सगळ्या जे काही बीटमार्कमध्ये तुम्हाला आपले फोटो इथं लावून टाकायचे आहे. फक्त या ठिकाणी इथेच तुम्हाला काय करायचं बघू शकता. हा जे काही हे काय रेक्टँगल आहे याला तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. याला सिलेक्ट करून याचं तुम्हाला काय करायचं बघू शकता. कलर अँड फिलमध्ये जाऊन ह्याच्यासोबत एक फोटो असा इथं रिप्लेस करून टाकायचा. तुम्हाला जे पण फोटो आवडेल ते फोटो असं इथं प्लसमध्ये जायचा आणि फोटो असा इथं रिप्लेस होऊन जाईल ऑटोमॅटिक. तर बघू शकता असं त्या फोटोला असं इथं इफेक्ट इथे येऊन जाईल. तर आपण काय करूया, इथून पुढे आता आपल्याला एवढीच मेन सेटिंग होती. त्याच्या पुढची जे काही बीटमार्क आहे त्यांच्या सगळ्यामध्ये आपण आपल्या आधी फोटो इथं सगळी इथं ॲड करून टाकूया. 3.02 पासून जे काही बीटमार्क येतील त्यांच्या सगळ्यामध्ये आपण इथं फोटो इथं ॲड करून टाकूया. तर अशा प्रकारे मी सगळे फोटो जे काय भावने इथं बीटमार्कमध्ये इथं बरोबर लावलेले आहे. आणि इथं मी काय केलं, हे जे काही आपण रेक्टँगलचं सांगलं होतं याच्या मागे मी आपला एक फोटो लावला साधा, त्याची ऑपॅसिटी कमी करून वर रेक्टँगलला असं इथं रिप्लेस केलेलं आहे. रिप्लेस जे काय ते इथं मी केलेलं आहे फोटोसोबत. हे एवढी सेटिंग तुम्हाला सगळी बरोबर इथं करून घ्यायची आहे. ही एवढी सगळी सेटिंग झाल्यानंतर सिम्पल तुम्हाला आपली शेक इफेक्ट जे काय तिथं पेस्ट करायची आहे. तर सगळ्यात आधी दुसरा नंबरचा जे काही शेक इफेक्ट आहे बघू शकता, हा फक्त इथं कॉपी करा. फोटोला सिलेक्ट करून कॉपी पेस्ट करा आणि पुन्हा इथे बॅक येऊन जा. बॅक आल्याच्यानंतर आपल्या बीटमार्कमध्ये आता आपण जे काही हे फोटो लावले 3.02च्या बीटमार्कपासून जे काही फोटो आहे त्यांच्या सगळ्यांना हा इफेक्ट फक्त असं इथं कॉपी करा. बघू शकता असा हा इफेक्ट इथं दिसला पाहिजे. हा इथं दिसला पाहिजे आणि याचं जे काही हे आहे साईज आहे ते तुम्हाला इथं कमी करायला लागेल. बघू शकता अशा प्रकारे हे असं इथं छोटी इथं करून घ्यायची आहे. बघू शकता एवढ्याच ही जी काही बीटमार्क आहे यांची सगळ्याची साईज इथं कमी करून घ्यायची आहे. आपण यांची जी काही साईज आहे ते याची इथं 800 इथं ठेवून टाकायची आहे. इफेक्ट पहिले पेस्ट करायचा नंतर याची साईज अशी इथं 800 इथं करून टाकायची आहे. पुन्हा याच्या पुढच्या फोटोला इथे इफेक्ट पेस्ट करायचा. बॅक येऊनची जी काही साईज आहे ती तशी 800 इथं करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे अशी साईज अशी इथं कमी करून घ्यायची आहे. हे एवढी इथं झाल्यानंतर पुन्हा परत फोटोला इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट करायचं. बॅक येऊन याची जी काही साईज आहे तिथं अशी 800 इथं ठेवून टाकायची आहे. अशी इथं 800 इथं करून टाकायचे. आता फोटोनुसारही चेंज होईल. फोटोचा रेशो जर तुमचा सेम असेल तर आपला फोटो इथं बरोबर दिसत. आता हे कसं इथं 9:16चा फोटो असल्यामुळे हे असं इथं तुम्हाला इथं दिसत आहे. पुन्हा याला पण सेम करायचं, पेस्ट इफेक्ट करायचं आणि याची जी काही साईज आहे याच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची साईज इथं 800 इथं करून घ्यायची आहे. अशी इथे 800 850 अशी इथं 800 इथं तुम्हाला करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जिथपर्यंत आपली हे रेक्टँगल आहे तिथपर्यंत आपल्याला तुम्हाला हे जे काही साईज आहे हे तुम्हाला इथे ॲडजस्ट करायला लागेल. बघू शकता फोटोला सिलेक्ट करून याची साईज तुम्हाला इथं अशी 800 इथं करून टाकायची आहे.
बघू शकता अशा प्रकारे याची साईज इथे तुम्हाला 800 इथं करून टाकायची आहे. हे एवढी झाल्यानंतर बघू शकता पुन्हा याच्या पुढच्या फोटोला पेस्टिफिट करायचं आणि मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची जी काही साईज आहे त्याची इथं 800पर्यंत इथं अशी करून टाकायची आहे. अशा प्रकारे इथे तुम्हाला साईज इथं ॲड करायची. पुन्हा इथं बॅक येऊन द्यायचं. पुन्हा याला आपण पेस्टिफिट करून याची मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची साईज तुम्हाला इथं 800पर्यंत अशी इथं करून टाकायची आहे. तर आपण या सगळ्या जे काही फोटोना हाय फिट पेस्ट करून याची जे काही साईज आहे ती इथं 800पर्यंत अशी इथं सेट करून घेऊया. तर हा इफेक्ट आपण इथं सगळीकडे लावलेले आहे आणि सगळ्याची रेशो जे काय म्हणजे साईज जे आहे ते आपण इथं 800 इथं केलेली आहे. पहिले फोटो जे आपण 700 केली यांची इथं 800 केलेली आहे. तर पुन्हा हे सगळं झाल्यानंतर पुन्हा आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन एक लास्टचा जे काही आपलं इफेक्ट असेल तिथं कॉपी करायचं आहे. लास्टचा इफेक्ट अशा प्रकारे काय तिथं असणार आहे बघू शकता. हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता रेक्टँगलच्या पुढचे जे काही आपले फोटो असतील त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट फक्त तुम्हाला इथं असा पेस्ट करायचा आणि बॅक येऊन जायचं. अशा प्रकारे फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा असं सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन आणि असं दोनदा इथं बॅक येऊन जायचं बघू शकता अशा प्रकारे. तर आपण आपले जेवढे काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं लावून टाकूया बघू शकता. अशा प्रकारे इथं बॅक येऊन पुन्हा इथं असं बॅक येऊन जाऊया. पुन्हा इथं बॅक येऊन जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण जेवढे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे तीच असं इथं पेस्ट करत जाऊया बघू शकता अशा प्रकारे. असं इथं बॅक येऊन जायचं. तर हे जेवढे काही फोटो असतील त्या सगळ्यांना इफेक्ट लावायच्या नंतर आपल्याला खाली एक ब्लॅक इथं शॅडो इथं लावायची आहे. ते पण कशी लावायची मी तुम्हाला इथं दाखवून देतो. तर सगळ्यात आधी आपण हा जे काही इफेक्ट आहे ती इथे असे इथं लावून दाखवूया बघू शकता अशा प्रकारे. फोटोला सिलेक्ट करून हा जे काही इफेक्ट आहे ते असं इथे तुम्हाला लावायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. म्हणजे रेक्टँगल जिथून आपण रिप्लेस केलं तर तिथून एकदम शेवटच्या बीटमार्कपर्यंत जे काही आपण फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं आला पाहिजे बघू शकतो. या फोटोला इफेक्ट आधीच इथं आलेला आहे. तर पुढच्या जे काही फोटो असेल त्याला इफेक्ट हा असं इथं आला पाहिजे. पुन्हा त्यानंतर इथे आणि पुन्हा एक शेवटच्या फोटोला. तर हे सगळं इथं आल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला काय करायचं सुरुवातीला जाऊन एक शॅडो इथं ॲड करायची. शॅडो कशी ॲड करायची एक शेप ॲड करा. शेपला असं इथं मोठं करून घ्या बघू शकता अशा प्रकारे इथं मोठं करायचं. शेप इथं खालच्या साईडला ॲडजस्ट करायचा. शेपची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं अशी वाढून टाकायची आणि याला इथं ग्रेडियंट सिलेक्ट करायचं. काळा कलर खाली आणि पांढरा कलर असं इथं वर करून टाकायचा याचा. काय अशा प्रकारे पांढरा कलर वर करायचा काळा कलर असं इथं खाली यायला पाहिजे. असल्या प्रकारे इथे येऊन जायला पाहिजे. हे इथे केल्यानंतर याची जे काही ब्लेंडिंग आहे ती इथं डार्कनमध्ये जाऊन मल्टिप्लायमध्ये तुम्हाला इथं करून घ्यायची आहे. आणि याची ऑपोसिटी पण तुम्ही इथं तुमच्या हिशोबाने इथं ॲडजस्ट करू शकता. हे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हे एवढी ते ॲडजस्ट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला जाऊन जे काही मी एक PNG दिलेली आहे बघू शकता ते PNG तुम्हाला इथं अशी लावून टाकायची आहे. तर आपली जे काही PNG आहे ती इथं अशी लावून टाकायची. PNGला तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. आपण अशा प्रकारे एवढी ते PNGची साईज ठेवूया आणि PNGला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन खालच्या साईडला तिथं ॲड करूया बघू शकता अशा प्रकारे. PNG तर ॲडजस्ट करायची. PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत अशी इथं वाढून टाकायची आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर चला पाहून आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.